नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अमोली फोनवरती बोलत असते की म्हणूनच मी हे सगळं केलं. कुणाला तरी सगळं सांगत असतानाच तिथे आता आकाश येतो. आकाश म्हणत असतो की अमोली आतमध्ये येऊ का? तेव्हा इथे अमोली मागे वळून बघते तर तिथे आकाश आलेला असतो. इथे अमोली जेव्हा माणसाकडे बघते ना, ती बघण्यातच माणसाचा इन्सल्ट कसा होईल याकडे तिचा जास्त कळ असतो. तिच्याकडे आलेल्या माणसाचा ती इथे व्यवस्थित आदरातिथ्य तर करतच नाही. जेव्हा इथे आकाशला ती बघते आणि आकाश तिला म्हणतो की अमोली, मला तुझ्याशी बोलायचं आहे, मी आतमध्ये येऊ का? तेव्हा इथे अमोली म्हणते, ये आता काय आलायस ना. तेव्हा इथे अमोली आकाशला इथे आता इन्सल्ट करूनच बोलते. तिला जरा व्यवस्थित बोलायची शिस्त असती तर ती म्हणालेली असती की आकाश ये ना, काय बोलायचं आहे तुला ते बोल. पण इथे ती म्हणते ये आता काय आलायस ना. तेव्हा इथे आकाश तरीसुद्धा तिचं हे सगळं जे रूढ बोलणं असतं ते सहन करत असतो. म्हणजे इतकी पारितोष इतका चांगला आणि अमोली इतकी नालायक, या दोघांमध्ये खूपच जास्त फरक असतो हे आकाशच्या वेळीच लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच तो अमोलीबरोबर आधी काही न बोलता पारितोषला फोन लागतोय का हे गोष्ट तो बघत असतो, प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आकाश येतो आणि म्हणत असतो की अमोली, अगं तू अशी वागशील या गोष्टीचा खरंच मी कधी विचार केला नव्हता गं. मला तुझ्या वागण्याचं खरंच आश्चर्य वाटतंय. तेव्हा आकाश म्हणतो की अमोली, अगं तुझे आणि आपले घरचे संबंध किती चांगले होते. जेव्हा पारितोष पहिल्यांदा तुला आमच्या घरी घेऊन आला होता तेव्हा काय म्हणाला होता की इथे आपलं घर सोडून जर दुसरं कुठलं हक्काचं घर असेल ते आमचं घर होतं, बरोबर ना? तू जेव्हा बाळाला पहिल्यांदा घरी घेऊन आली होतीस ना, तेव्हा पहिल्यांदा बाळाची दृष्टसुद्धा आमच्याच घरी काढली होती. आणि तू आमच्यासारखी आजीला काय म्हणतेस, एकेरी आवाज मारतेस ना. ए आजी असं म्हणतेस ना माझ्या आजीला. अगं इतका एकोपा होता आपल्या घरामध्ये आणि पारितोषने तो अगदी व्यवस्थित टिकून ठेवला होता गं. पण तू काय केलंस अमोली? मला मान्य आहे की तुझा क्षितिजावरती जीव आहे, बाळावरती जीव आहे आणि ते भूमीचं सुद्धा बाळावरती प्रेम आहे, म्हणून तू भूमीबरोबर असं वागशील, तिला इतकं फसवशील. तेव्हा इथे आकाश म्हणतो की अमोली तुला कळत कसं नाही गं? क्षितिजासुद्धा भूमीकडे जाते ना तेव्हा ती सुखावते, कळत नाही का तुला? तू जसं हे बाळ दत्तक घेतलेस तसं आम्हीसुद्धा एखादं बाळ दत्तक घेऊ शकतो ना. पण आम्हाला फक्त क्षितिजाच का हवी आहे? क्षितिजाबद्दल आम्हाला एवढी ओढ का वाटते? आणि इथे भूमी क्षितिजाचं नाव घेतल्यानंतर एवढी वेडी पिशी का होते? या गोष्टीचा तू कधी विचार केलास की फक्त क्षितिजाच का? कारण क्षितिजा खरंच आमची मुलगी आहे, खरंच भूमीने तिला जन्म दिला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो अमोली, तू कोर्टामध्ये केस टाकली आहेस ना, ठीक आहे ना, पण तू प्लीज ही केस मागे घे आणि भूमीला सोडव. तेव्हा इथे आता आकाश तिला विनवणी करत असतो. तेव्हा अमोलीला आठवतं, तिला इथे पौर्णिमा म्हणालेली असते की पौर्णिमा म्हणते की अमोली नंतर जे काही घडणार आहे ना ते मी तुला आत्ताच सांगते. आकाश इथे येईल आणि आकाश तुला खूप विनंती करेल, रिक्वेस्ट करेल की केस मागे घे म्हणून. पण त्याने कितीही रिक्वेस्ट केली, कितीही त्याने आग्रह केला तरीसुद्धा केस मागे घ्यायची नाही. तेव्हा इथे पौर्णिमाने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं अमोलीला आठवतं आणि अमोली म्हणते नाही नाही, याने कितीही मला विनंती केली ना तरीसुद्धा मी इमोशनल होणार नाही आहे. याने कितीही इमोशनल करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी माझा निर्णय बदलणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो अमोली, कसला विचार करतोयस? मी तुझ्या इथे आता उत्तराची वाट बघतोय, प्लीज बोल, काय करतेस तू? तेव्हा इथे अमोली म्हणत असते, काही झालं ना आकाश तरीसुद्धा मी ही केस मागे घेणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो अमोली, मी तुझ्याशी इथे एकदा नीट बोलायला आलेलो, प्रयत्न करायला आलेलो, पण तू आहे ना अजिबात सुधारणार नाही आहेस. तू सगळं नातं गोतं विसरून गेलीस. आपले जे चांगले फॅमिलीचे रिलेशन होते ना ते सुद्धा तुझ्यासाठी महत्त्वाचे उरलेले नाही आहेत हे मला कळलं आहे. आणि म्हणूनच आता तू मान्य करत नाही आहेस, तू माझं काही ऐकणार नाही आहेस. पण पारितोषचं ऐकशील ना, पारितोषबरोबर बोलशील ना. तेव्हा इथे आकाश पारितोषला फोन करतो आणि म्हणत असतो की पारितोष, मगाशी आपलं सविस्तर बोलणं झालं आहे, पण आता तू इथे अमोलीबरोबर बोल.
तेव्हा इथे आता अमोलीचा नाईलाज होतो आणि ती पारितोषचा फोन आपल्याकडे घेते। तेव्हा पारितोष तिला म्हणत असतो की केस मागे घे। तेव्हा ती म्हणते, नाही नाही पारितोष, मी केस वगैरे मागे घेणार नाही आहे। तुला माहिती नाही का त्या भूमीने काय केलं आहे? आपलं बाळ आपल्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तेव्हा इथे आता ती म्हणत असते, नाही मी कोर्टातली केस मागे घेणार नाही आहे। तेव्हा पारितोष म्हणतो, मग ही केस मागे घे। तेव्हा इथे आता पारितोषचा शब्द खाली पाडणं तिला इथे अजिबात जमत नाही, कारण मग पारितोषचं म्हणणं जर नाही ऐकलं तर उगाच त्यांच्यामध्ये वैर निर्माण होईल। आणि तेव्हा इथे अमोली म्हणत असते की ठीक आहे, मी ही केस मागे घेते, पण कोर्टातली केस काहीही झालं ना तरीसुद्धा मागे घेणार नाही आहे, असं अमोली आता म्हणत असते। तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे जातो मी, असं म्हणून तो आता घरी आलेला असतो भूमीला घेऊन। भूमी आता दिवसभरानंतर आपल्या घरी येते। तेव्हा इथे आता ती खूप जास्त थकलेली असते। अमोलीने आणि पौर्णिमाने तिला फसवण्याचा खूपच जास्त उत्तम असा प्लॅन केलेला असतो आणि तो सक्सेस झालेला असतो। पण याच्यामध्ये भूमी आणि आकाश या दोघांची खूपच जास्त फरफड झालेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी विचारत असते, भूमी बाळा ठीक आहेस ना तू? तुला काही त्रास होत नाही आहे ना? भूमी, तू घरामध्ये नव्हतीस ना? घर अगदी खायला उठलेलं बघ, घराची रौनकच निघून गेली होती, हो की नाही ग मानसी? आम्ही दोघीजणी तुझी खूप आठवण काढत होतो। त्यानंतर इथे रागिनी आणि त्याचबरोबर पौर्णिमा दोघीजणी आलेल्या असतात। बघतात तर काय, इथे भूमी सुखरूपरित्या परत आलेली असते। त्यानंतर इथे मानसी म्हणत असते, ताई अगं पण तू अचानकपणे तिथे कशी काय गेलीस? आणि हे बघ ताई, आता तू आहे ना स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही आता तू एक काम कर, तू काहीतरी खाऊन घे बरं, तू काहीच खाल्लेलं नाही आहेस। तेव्हा भूमी म्हणत असते, नाही नको मला काहीच नको आहे, मी थोडा आराम करते। तेव्हा मानसी म्हणते, नाही ताई अजिबात नाही, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस आणि भाऊजीसुद्धा उपाशी आहे सकाळपासून, तेव्हा तू काहीतरी खाऊन घे बरं, जा तू फ्रेश होऊन ये। त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, भूमी मी काय म्हणतोय ते आता नीट आहे, हे बघ थोड्या दिवसांसाठी तुला आता तुझ्या मनावरती कंट्रोल ठेवावा लागेल। ते लोक पुन्हा तुला अडकवण्याचा प्रयत्न करतील, क्षितिजाचं नाव घेऊन तुला इथे गीतांजली वेदपाठक यांच्या नजरेमध्ये तुला पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे त्यांची केस स्ट्रॉंग होईल। अजूनपर्यंत केस आपली स्ट्रॉंग आहे भूमी, आणि कायद्याच्या आधारे आपल्याला आपली क्षितिजा मिळणारसुद्धा आहे, मला पूर्ण खात्री आहे। पण तोपर्यंत तू घरातून बाहेर पडायचं नाही आहे, ते लोक तुझ्यावरती नजर ठेवून आहेत, त्याच्यामुळे तू घरातून बाहेर पडायचं नाही। तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश हे बघ एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला, अरे आता मी बाहेरच पडायचं नाही म्हणजे? तेव्हा प्लीज प्लीज मी घरी नाही थांबणार, मला कामानिमित्त तरी बाहेर जावंच लागणार आहे। तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश प्लीज एवढा मोठा टोकाचा निर्णय घेऊ नकोस। तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मला हौस वाटते का गं, मी हे सगळं का करतोय? तुझ्या सेफ्टीसाठी करतोय ना? हे बघ बाळ मला हवं आहे, आपल्याला इथेही केस जिंकायची आहे, पण त्याचबरोबर तुझी सेफ्टीसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कळतंय का तुला? त्यानंतर इथे पौर्णिमा म्हणत असते की ही कशी काय सुटली? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की अमोली केस घ्यायला मागे तयार नव्हती, पण पारितोषने फोन केला म्हणून पारितोषचं तिने ऐकलं आणि केस मागे घेतली, नाहीतर ती कुणाचं काही ऐकायलाच तयार नव्हती। इथे पारितोष खूपच जास्त समजूतदारपणा दाखवतो, पण अमोली नाही, असं आता आकाश म्हणत असतो। तेव्हा तो म्हणतो की हे बघ भूमी, आता आपण तिच्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास नाही ठेवायचा। तेव्हा इथे आता आकाश म्हणतो की काही झालं ना तरीसुद्धा बाहेर पडायचं नाही आणि त्या लोकांच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकायचं नाही। तेव्हा आजी म्हणत असते की आकाश भूमी तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, फ्रेश व्हा आणि जेवून घ्या, मी देवाचे आभार मानते तुम्ही सुखरूप परत आलात ना, खूपच धावपळ झाली तुमची, असं आजी आता म्हणत असते। त्यानंतर इथे आता आकाशला भूमी म्हणते की आकाश तू जरा फ्रेश वगैरे हो, मी थोडं मनूबरोबर बोलते आणि लगेच येते। तेव्हा पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी आपल्या रूममध्ये गेलेल्या असतात, कारण आकाश आता वरती जात असतो ना म्हणून। त्यानंतर इथे रागिनीला खरं तर भूमीचं बोलणं ऐकायचं असतं, पण भूमी आता इथे त्यांच्यासमोर काहीच बोलत नाही। तेव्हा इथे भूमी म्हणते की मनू काय झालं, काय नवीन अपडेट? तेव्हा मानसी म्हणत असते की ताई अगं काहीच नाही,
तू जेव्हा गेली होतीस ना तेव्हा जाताना तू सांगितलं होतंस की त्या मोबाईलवरती लक्ष ठेव म्हणून, आणि तो मोबाईल प्रशांतकडे दे असं सुद्धा म्हणाली होतीस. तेव्हा मी प्रशांतकडे तो मोबाईल दिला. तेव्हा भूमी म्हणत असते की मानसी, रागिनी आत्यांना काही संशय वगैरे? तेव्हा मानसी म्हणते, हो ताई, मला असं वाटते आईंना काहीतरी संशय आला होता, म्हणूनच तो रूममध्ये नसताना त्या तुझ्या रूममध्ये आल्या होत्या आणि शोधाशोध करत होत्या. मी त्यांना बघितलं आणि विचारलं, आई तुम्ही इथे काय करताय म्हणून. तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं की त्या फाईल वगैरे शोधायला आल्या होत्या, असं थातूरमातूर उत्तर दिलं त्यांनी मला. पण तो फोन मी घेतला आणि प्रशांतला दिलासुद्धा. तेव्हा भूमी म्हणते, तो यशपाल काकांचा फोन आहे, त्याच्यामध्ये रागिनी आत्यांच्या विरोधात काहीतरी पुरावे असतील का, म्हणून तर तो मोबाईल शोधण्यासाठी त्या तिथे आल्या होत्या. आणि यशपाल काका एकदा म्हणाले सुद्धा होते की रागिनीचे 2 सिक्रेट त्याच्याकडे आहेत, मग ते 2 सिक्रेट जर फोनमध्ये असतील तर. तेव्हा इथे भूमी आता विचार करत असते आणि म्हणते की याचा शोध घेतला पाहिजे. तर इथे पौर्णिमा म्हणत असते की आई, ही पौर्णिमा पण ना, काय गरज होती तिला केस मागे घ्यायची, अशी आता ती अमोलीला म्हणत असते. तेव्हा इथे रागिनी म्हणते, तू एक काम कर, अमोलीला फोन कर, पण तिच्याशी शांतपणे बोला, मी इथे नाही आहे असं समज आणि तिच्याबरोबर तू बोल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, काय गं अमोली, काय गरज होती गं तुला ही केस मागे घ्यायची? ती भूमी सुखरूपरित्या घरी कशी काय आली? आपल्याला तिला अडकवायचं होतं ना, मग तू काही प्रयत्न केले नाहीस का? तू का केस मागे घेतलीस? तेव्हा अमोली म्हणत असते, असं काय करतेस तू पौर्णिमा? अगं पारितोषचा फोन आला होता, मग पारितोषला मी नकार कसा देऊ? तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं मग काय झालं, पारितोषचं एवढं ऐकायची काय गरज होती तुला? तुझं बाळ जर तुझ्या हातातून गेलं, ताबा जर गेला तर काय होईल तुझं, याचा तरी विचार कर. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की आम्ही इतका विचार करून हा प्लॅन तयार केला होता. तेव्हा इथे अमोली म्हणते, आम्ही म्हणजे कोण? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आम्ही म्हणजे मी केला होता ना हा प्लॅन. तू मला शब्दामध्ये पकडू नकोसा. तू जे काही केलेस ना अमोली, खूप चुकीचं केलेस. तू आहे ना मूर्खपणा केलेस अगदी. तेव्हा अमोली म्हणते, काय काय म्हणालीस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, ती भूमी 1 नंबरची मूर्ख आहे. तुला माहिती आहे ना, ती पुन्हा असं काहीतरी वागू शकते. तेव्हा इकडे आता पौर्णिमा ही वाटेल तसं अमोलीला बोलत असते. तेव्हा अमोली म्हणते, पौर्णिमा, मी मूर्ख नाही आहे, कळलं ना? मला कळतं आहे तू मलाच मूर्ख म्हणालीस, आणि हे बघ, माझ्याशी बोलताना नीट बोलायचा. तुझं ऐकून घेते म्हणून वाटेल तसं बोलायचं नाही माझ्याशी, कळलं का तुला? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही खरंच सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं. तेव्हा अमोली म्हणते, बाद झालं तुझं आता, ठेवते मी फोन. तेव्हा इकडे रागिनी कोकणाचं नाटक करते आणि विचारते, काय गं कुणाचा फोन आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते की अमोलीचा फोन आहे आई. तेव्हा अमोली म्हणते, दे माझ्याकडे, दे, मला बोलू दे तिच्याशी, दे. तेव्हा इथे पौर्णिमा अमोलीकडे आता तिचा फोन देते. तेव्हा अमोली म्हणत असते की हे बघ पौर्णिमा बाळा, तू इथे भूमीवरची केस मागे घेऊन आहे ना, खरंच खूप चांगली गोष्ट केलीस. कारण का कसं आहे, ती लोकं कशीही वागू दे, आपण चांगलंच वागायचं. भूमी तुझ्याबरोबर वाईट वागते म्हणून आपणही तिच्याबरोबर वाईट वागायचं, तर मग तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला? तेव्हा इथे भूमी तुझ्याबरोबर वाईट वागत असते आणि तू इथे तिच्यावरती केस जी केली ती मागे घेतलीस, हे तू उत्तमच केलंस. तेव्हा इथे अमोली म्हणते, आत्या, खरंच मी बरोबर केलं ना? तेव्हा रागिनी म्हणते, हो अगं खरंच, विनाकारण भूमीला जेलमध्ये अडकवून ठेवणं हे नाहीतरी चुकीचंच होतं. तेव्हा इथे अमोली म्हणते, तेच तर, आणि ही पौर्णिमा बघा ना माझ्याशी कशी बोलते, मूर्ख वगैरे बोलते ती मला हे तिचं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, जाऊ दे गं, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. ती नेहमीच अशी इथे आता रूढ बोलत असते. ती नेहमीच खूपच जास्त रागाने बोलत असते. तिचा स्वभावच आता तसा झाला आहे. ती खूपच जास्त इथे हायपर होत असते छोट्या छोट्या गोष्टींवरून. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते की बरं झालं आत्या तुम्ही माझ्याशी बोललात, तुमच्याशी बोलून खरंच मला खूप छान वाटलं. तेव्हा इथे नाहीतर या पौर्णिमाने माझं डोकं फिरवूनच ठेवलं होतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की हे बघ, तू नको त्या पौर्णिमाचा विचार करू, मी तुझ्याच बाजूने आहे अगं. हे बघ, मी नेहमी तुला बरोबरच सल्ला देईन, अजिबात मी तुला चुकीचा सल्ला देणार नाही आहे. तू जे काही केलंस ते योग्य केलंस, मी तुला म्हणते ना. त्यानंतर इथे रागिनी फोन ठेवते. अमोली म्हणत असते की बरं झालं आत्यांनी फोन केला आणि मध्ये मध्यस्थी केली, नाहीतर मी या पौर्णिमाचं तोंड पुन्हा कधीच बघितलं नसतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता खूपच जास्त अमोलीला राग आलेला असतो पौर्णिमाचा.
त्यानंतर इथे रागिनी आता म्हणत असते की हे बघ पौर्णिमा, तुला शांत राहावं लागणार आहे. हे बघ, जोपर्यंत भूमीचं बाळ तिच्यापासून दूर होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला शांत राहावं लागणार आहे. इथे आता ते बाळ भूमीचं आहे, तरीसुद्धा ते भूमीकडे न येता अमोलीकडे जाईल याचा मी बंदोबस्त केला आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत कोर्टामध्ये भूमी ही केस हारत नाही तोपर्यंत आपल्याला अमोलीबरोबर चांगलंच वागावं लागणार आहे. कळतंय तुला? तेव्हा इथे आता अमोली ही खूप चिडलेली असते. रागिणीने तिला समजावलेलं असतं. तेव्हा इथे आता भूमीची डिलिव्हरी होते. ती छान गोंडस गोजीरवाण्या मुलीला जन्म देते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमीला आठवत असतं की जेव्हा ती आकाशला विचारते आपलं बाळ कसं आहे, तेव्हा आकाश इमोशनल होतो आणि म्हणत असतो की भूमी, आपलं बाळ नाही आहे गं, आपलं बाळ नाही जगलं. तेव्हा इथे पारितोष खूपच जास्त इमोशनल होतो. त्याच्यापेक्षा जास्त आकाश रडत असतो. आकाश लिटरली इथे रडत असतो. त्यानंतर इथे काही दिवसानंतर ते बाळ आता जेव्हा अमोली आणि पारितोष यांना भेटतं तेव्हा इथे आता अमोलीच्या पायाखालची जमीन तेव्हा सरकते जेव्हा इथे भूमी खिडकीतून आलेली असते बाळाला गप्प करायला, कारण तो खूपच जास्त रडत असतो. तेव्हा ती खिडकीतून बाळाला आता गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो तिच्यावरती पहिला आरोप करते अमोली की तू आमचं बाळ आमच्यापासून दूर करण्यासाठी आली होतीस ना, तू आमच्यापासून आमचं बाळ चोरण्यासाठी आली होतीस ना. आत्ताच्या आता इथून चालती हो, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. असं इकडे आता तिला अमोली म्हणालेली असते. अमोली म्हणते की चालती हो इथून, तुझं तोंडसुद्धा परत दाखवू नकोस, माझ्या बाळावरती तुझी सावटसुद्धा पडायला नको आहे. त्यानंतर इथे आता भूमी म्हणत असते हे बाळ माझं आहे, माझं आहे हे बाळ. तेव्हा आकाश म्हणतो भूमी असं काय करतेस तू, ते बाळ आपलं नाही आहे, ते बाळ पारितोष आणि अमोलीचं आहे की नाही. हे बघ, त्या बाळाला आपलं बाळ बोलू नकोस. तेव्हा इथे रागिनी हिने हा सगळा गेम प्लॅन केलेला असतो. पण इथे भूमी आता वेड्यासारखी वागत असते आपल्या इथे मुलीच्या प्रेमासाठी. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते की बाहेर जा, आत्ताच्या आता भूमी तू चालते हो इथून, 1 मिनिटसुद्धा थांबू नकोस. हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुला माझ्या बाळाच्या जवळसुद्धा येऊ देणार नाही आहे, फिरकूसुद्धा देणार नाही आहे. असं जेव्हा इथे अमोली म्हणते आणि तिला हाताला धरून घरातून हाकलून देत असते, अगदी प्रत्येक वेळेला अपमान करत असते, प्रत्येक वेळेला या गोष्टी घडत असतात. तेव्हा भूमी तिला एकदा सुनावते आणि म्हणते की तू कितीही प्रयत्न कर पौर्णिमा, तू कितीही प्रयत्न कर अमोली, पण तू माझ्या क्षितिजाला माझ्यापासून दूर नाही करू शकणार. माझी क्षितिजा ही माझ्याबरोबरच राहणार. कळते का तुला, तुला जितकी ताकद लावायची आहे ना तितकी लाव, पण क्षितिजा ही माझी मुलगी आहे आणि ती माझीच मुलगी राहणार. कळतंय तुला? तेव्हा इथे आता भूमीला आठवत असतं कशा पद्धतीने इथे आता भूमीला फसवण्याचा ट्रॅप रचण्यात आलेला असतो. त्या नर्सचा खोटा फोन, भूमीचं अचानक जाणं, अमोलीचं इथे आता गीतांजलीला बोलावणं, ते सुद्धा पोलिसांना घेऊन. त्यानंतरला इथे आता गीतांजली फोन करते तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी चेकअपला आलेलं नाही आहे. नर्सला फोन दिला जातो, नर्स म्हणते नाही, मी तर भूमी मॅडमला फोनच केलेला नाही आहे. जर इथे बाळाची तब्येत ठीक नसती तर मी डॉक्टरांना फोन करेन ना, भूमी मॅडम यांना का फोन करेन. तेव्हा इथे आता भूमीला ते सगळं आठवत असतं की कशा पद्धतीने इथे गीतांजली मॅम म्हणतात की तुम्ही अशा वागाल असं वाटलं नव्हतं, तुम्ही खूप जेन्युइन आहात असं मला वाटलं होतं आणि म्हणूनच मी अमोली यांना फोन करून विचारलं होतं, त्यांना खडसावलं होतं की तुम्ही मला जी केस दिली आहे, तुम्ही जे काही बोलात ते सगळं खरं आहे ना. पण आता तुमचं हे वागणं बघितल्यानंतर एकंदरीत माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात की कशा पद्धतीने तुम्ही इथे त्यांचं बाळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, हे आता मला कळलं आहे. त्यामुळे इथे प्रेक्षकांना भूमीला आठवत असतं की तिला फसवल्यानंतर ती कशा पद्धतीने जेलमध्ये जाते आणि आता फायनली तिला आकाशने जेलमधून बाहेर काढलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रात्रीच्या वेळेला तोंड बांधून इथे नर्स आणि तिचा नवरा दोघेही आलेले असतात. तेव्हा नर्स म्हणत असते काही झालं ना तरीसुद्धा आज इथे भूमी मॅडमला गाठायचं आणि सगळं सत्य सांगायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता भूमीला हे सगळं आठवत असतं. तिलासुद्धा वाटत असतं की बाळ आपल्याजवळ असायला हवं. त्यानंतर ती हळूच कपाट उघडते आणि बाळासाठी जे जे काही आणलेलं असतं ना ते ती सगळं बाहेर काढते. बाळाला झोपण्याची गादी, खेळणं सगळं ती इथे बाहेर घेऊन आता येते. तेव्हा इथे आपल्या शेजारी तिने ते ठेवलेलं असतं. तेव्हा आकाश तिच्याकडे बघतो आणि भूमीला म्हणतो की भूमी काय करतेस तू, अगं शांतपणे झोप ना. तेव्हा इथे भूमी म्हणते हो आकाश झोपते ना. आणि बाजूला तिने आता बाळाची उशी वगैरे घेतलेली असते
आणि ती त्यालाच बाळ समजत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी एवढी इमोशनल होते की ती बाळाची गादी काढते आणि त्याच्यावरून हात फिरवत असते. ते सुद्धा प्रेमाने त्याला अंगाई म्हणून दाखवत असते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी हे बघ, हे सगळं ठीक आहे, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण पुढे काही वेड्यासारखं डोक्यामध्ये घेऊ नकोस. तेव्हा इथे आकाश त्यातूनही भूमीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता तोंड बांधून नर्स भूमीचा पाठलाग करत असते आणि त्यानंतर ती घट्ट भूमीचा हात पकडते आणि म्हणते, भूमी विचारते, कोण कोण आहात, कोण तुम्ही आणि इथे काय करताय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रागिनी बघते तर काय, ती नर्स असते आणि नर्स म्हणत असते की मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, सांगा ना, का केलं तुम्ही माझ्या मुलीला किडनॅप? तेव्हा इथे नर्स म्हणते, सांगते, सगळं सांगते, मी का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, सगळं सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते की कुणी केलं असेल ना, त्याला मी सोडणार नाही. त्यानंतर रागिनी इथे आता लपून छपून त्या नर्सला बघत असते, कारण तिला तिचा काटा काढायचा असतो म्हणून. तेव्हा इथे तिला गरज पडलेली असते, म्हणूनच ती सारखी इथे आता विचारत असते की त्यानंतर नर्सने हात पकडल्यानंतर इथे भूमी विचारते, कुणाच्या सांगण्यावरून बाळाला किडनॅप केलंस? तेव्हा नर्स म्हणते, हो, तेच सांगण्यासाठी मी इथे आलेली आहे.